इयत्ता 11वी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश सुरू. इचलकरंजी शहरातील श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम HSC व्होकेशनल पूर्वीचे MCVC महाराष्ट्र शासनाकडून दर्जानिहाय वर्गीकरणात अ दर्जा प्राप्त संस्था. आमच्या संस्थेमध्ये +2 स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रम चालू आहेत. इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल ग्रुप, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या विषयासाठी प्रवेश सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक SB पाटील सर. मोबाईल 9284 35 36 60. उपप्राचार्य NS पाटील सर. संपर्क 99 22 63 0180. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. आपले प्रवेश ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. आंदोलन पाण्यासाठी अनेक वेळा झाली. मला वाटतं महिला देखील त्यावेळेला आंदोलन केल्या, पुरुष मंडळाने केले, कित्येक नगरसेवकांनी त्यावेळेला अनेक वेळा झाल्या. पण इचलकरंजीकरांच्या पदरात पाण्याचं थेंबही पडलेलं नाही. मागच्या वेळेला जर तुम्ही बघितलं असं तर माझ्या आमदारांनी फक्त मोठी सभा त्यावेळेला फक्त पाण्यासाठी त्यांनी त्यावेळेला घेतली आणि अनेक त्यांच्यातलेच मंडळींना आणून त्यामध्ये सभा किती मोठी झालेली आहे हे दाखवण्याचं काम त्यावेळेला त्यांनी केलं. टाळ्यांचा गडगडाट त्यांनी घेतला. पण त्याच्यामागं जर बघितलं तर त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव स्वतः आमदार झाले तरी देखील इचलकरंजी शहराला त्यांनी पाणी देऊ शकत नाही. त्याचं कारण काय? आज त्यांची केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. परवाच मुख्यमंत्री महोदयांनी पण त्यावेळेला आश्वासन दिलेलं की जर आम्हाला महानगरपालिकेला जर सत्ता एकाची मिळाली तर आम्ही 100% पाणी देऊ. पण आज सगळीकडे सत्ता त्यांची असताना पाणी का त्यांनी देऊ शकत नाही हे आज देखील त्यांनी स्पष्ट करू शकलेलं नाही. फक्त प्रत्येक वेळेला पोकळ आश्वासन द्यायचं काम त्यांच्या सत्ताधारी पक्षाकडून झालेलं आहे की आम्ही तुम्हाला पाणी देतो, तुम्ही आम्हाला मतं देतो. लोकांनी भरभरून मतदान दिलं प्रत्येक वेळेस, पण त्यांनी काही पाणी देऊ शकले नाही. हे सगळ्यात मोठं अपयश त्यांच्या घराण्याचं आहे. तर लोकसभा 2 वर्ष पूर्ण झाली, विधानसभा 1.5 वर्ष झाली, पण लोकांची अजून पादरी निराश आहे. तुमचं आंदोलन तिथून पुढचं आंदोलन कसं असेल? आता हे आंदोलन करत असताना शिवसेना आघाडी म्हणून सगळे आम्ही उदय पाटील साहेब आमचे गटनेते आहेत, मदनरावजी कारंडे आहेत, बावस्कर साहेब, संजय कांबळे आहेत, चाळके साहेब आहेत, ही सगळे आता अमरजीत जाधव, आम्ही सगळेच नगरसेवक, शिवाजी पाटील वगैरे सगळे, सयाजी चव्हाण, सगळे एकत्रित येऊन आम्ही जे आंदोलन आता आम्ही जे करायला ती लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि इचलकरंजी शहराला पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळावं. आज शिरोळमध्ये जर बघितलं असतं तर परवाच्या वेळेला त्यांनी प्रोसेसचं पाणी मिसळते म्हणून जे पाणी त्यांनी बंधारा घालायचा जो प्रयत्न केला हे केला. आज अनेक ठिकाणी पाण्याची अवस्था जर बघितली तर तुम्हाला सांगतो पाण्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं पाणी सगळं त्या ओढ्याद्वारे नदीला जे मिसळलं जातं त्याचं पण फार मोठं नुकसान आलं इचलकरंजी शहराला आपल्याला जे मिळालं. आज पंचगंगीय प्रदूषित आपण जे म्हणतो आहे, आपण जे कृष्णेचं जे पाणी उचलतो त्याचा जो ढोग गेलेला ती कृष्णेला ज्या ठिकाणी आपण टर्न मारतो आहे तिथलंच पाणी उचलतो. म्हणजे ते फक्त म्हणण्यासाठी आहे की कृष्णेचं, पण ते पाणी कृष्णेचं नाही, ते पंचगंगेचंच पाणी आपण उचलतो. त्यामुळे जे आपल्यावर रोगराई जी पसरल्या हे झाल्या त्यामुळे त्या सगळ्यात जर मुक्त करायचं असेल तर आपल्याला चौपट पाणी योजना जी झाली तरच आपल्याला इचलकरंजी शहरांच्यासाठी चांगलं आहे.